टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्याबाबतचे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत पत्र. महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मुंबई यांनी संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना पुढील प्रमाणे पत्र पाठवलेले आहे. पत्राचा विषय आहे इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत. या संदर्भात 2 संदर्भ दिलेले आहेत. एक म्हणजे 4 जून 2025चा आणि दुसरा आहे 4 ऑगस्ट 2025चा. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने माननीय सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी व्हीसीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेस अनुसरून आपणास खालील प्रमाणे कळवण्यात येत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 1385/2025 मध्ये दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निर्णयामध्ये प्रामुख्याने खालील बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत. 1. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार सर्व शिक्षकांना शैक्षणिक आणि व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. 2. जे सेवेत असलेले शिक्षक RTE कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत 5 वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेली आहे त्यांच्यासाठी 2 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील. विहित मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण न केल्यास त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील. अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्ती पश्चात लाभ आहेत ते दिले जातील. मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकाने नियमानुसार आवश्यक सेवाकाल पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. 3. ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे असे शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा TET परीक्षा उत्तीर्ण न करताही निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील. मात्र अशा कोणत्याही शिक्षकाने ज्याची सेवा 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास अशा शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील. 4. अल्पसंख्याक शाळांना RTE कायदा लागू नाही, त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 1385/2025 मध्ये दिनांक 1/9/2025 रोजी दिलेल्या निर्णयानुसार अनुसरण प्रकरणी कार्यवाही करावी असे पत्र श्रीनाथ हेंद्रे कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी पाठवलेले आहे. TET संदर्भात हे महाराष्ट्र शासनाचे पहिलेच अधिकृत पत्र आहे. याचाच अर्थ राज्यातील सर्व शिक्षकांना TET बंधनकारक आहे. यासारख्या माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.